ठाकरे ही सलामीची जोडी खेळपट्टीकडे शॉर्ट फाईन लेग शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट थर्ड मॅन गल्ली बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हर्स लाईक फिल्डर डीप मध्ये आहे लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर एक फिल्डर आहे डीप मध्ये मिडविकेटला मिडॉन अगदी वरती हे पॉवर प्ले साठी क्षेत्रक्षणाचं जाळं पहिले ओव्हर करता महेंद्र धुले बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म राऊंड विकेट तयार होत असताना टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतोय प्रेक्षक वर्गाकडून आमच्या मान्यवरांकडून या स्पर्धेसाठी बेस्ट ऑफ लक बोथ टीम शो द गुड गेम सेमी फायनल नंबर 2 थरार इथे रंगतोय हेरी गोथ फर्स्ट बॉल ऑफ इनिंग पहिला चेंडू टाकण्यासाठी महेंद्र त्या ठिकाणी यस अंपायरच्या भूमिकेत हरेश परमार सर आणि अंपायरच्या भूमिकेत स्पर्धेचे आयोजक शिल्पकार प्रणेते उद्घाते निर्माते जनक संस्थापक सदाशिवजी खाटेकरे अंपायर ग्रीन सिग्नल गेम इज ऑन लेट्स प्ले पहिला चेंडू फुलर लेन जबरदस्त वेग पाड मधून टप्पा पडल्यानंतर भरधाव वेगाने हा बॉल विकेट किपर रजेच्या हातामध्ये प्रचंड गती आहे महेंद्र धुलेकडे नव्या बॉल दोन्ही बाजूने बॉलला वळवण्यामध्ये तो वाकबगार आहे आणि पहिल्याच बॉल वरती त्यानं स्ट्रायकिंग एंडला नामोहरण केले मनोज केंबारीला आणि सुरुवात केली आहे सेमीफायनलच्या महत्वपूर्ण आणि निर्णायक लढतीमध्ये डॉट बॉलनं पॉवर प्ले मध्ये फलंदाजाला जास्त संधी अशी असते स्थितीमध्ये डॉट बॉलनं केलेली सुरुवात महेंद्र धुलेनं ऑन साइडला अलंग टू द कार्पेट गॅप मध्ये ढकललाय हाफ वॉली करून ड्राईव्ह केलाय मिडॉनला फिल्डर आता डीप मधून पोहोचतायत मिडविकेटच्या दरम्यान त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली विवेक होते त्या ठिकाणी थ्रो करतील नॉन स्ट्रायकिंग एंडला एक्झॅक्टली या 2 धावा आता इझिली ऍड होतील बॅटिंग करणाऱ्या आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघाच्या खात्यामध्ये आणि त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल काउंट आता कोण होईल या 2 धावेच्या साथीने मनोज केंबारी यांचा धावांचा श्री गणेश आता होता धावफलकाला शुभारंभ होत आहे स्कोरच्या भूमिकेत आमच्या सोबत आहेत अनिकेत स्ट्रायकिंग खेळण्यासाठी मनोज राऊंड विकेट महेंद्र ऑफ ड्राईव्हचा दर्जेदार नजरांना डीप मध्ये फिल्डर आहे लॉंग ऑफला ऑन टू द टार्गेट फेकी नॉन स्ट्रायकिंग खेळला मिळेल ती फक्त एकच धाव क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने सज्ज केलंय त्या पद्धतीने आता गोलंदाजी होते महेंद्र धुलेची पॉवर प्ले सध्या सुरू आहे सातत्यानं करण धुले त्याला गाइंड करत असताना जो उभा आहे शॉट मिडॉनला अर्धशतक मागच्या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून त्याच्याकडून भरपूर मोठ्या अपेक्षा असतील 11 जर्मन क्रिकेट क्लब झोवेलीला टीमची धावसंख्या 4 फुलटॉस होता आडा बॅटनं दिशा दिली स्लॉक स्वीपचा अप्रतिम नजराना पॉवर प्ले सुरू आहे बॉल वेगाने निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर क्लिअर करत असताना हा फ्लेक्झिबल स्ट्रोक चौकार थँक्यू डीजे चौकार येतोय किरण ठाकरे यांच्या बॅट मधून ज्यांनी या अगोदरच्या लढतीमध्ये मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड पटकावला होता आता इथं फलक फ्लाय होते जाऊन पोहोचते ते 7 वर इनसाइड आउट स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न राऊंड विकेटनं उजव्या त्याचा बॅट्समन साठी आता अँगल क्रिएट करत असताना हा वेन कडून महेंद्र धुले टप्पा पडल्यानंतर बॉलनं थोडीशी हरकत केली बॉल थोडासा आउटस्विंग होतो आणि सरळ आता यष्ट्यांचा पाठीमागे अजय धुले आपल्या हातामध्ये हा बॉल कैद करत असताना चौकाराला दिलेले हे डॉट बॉलनं क्विक रिप्लाय टिट फॉर टॅट जसे तसं प्रत्युत्तर टीमची टोटल स्थिर आहे 7 धावा धावफलकावरती सुरुवात झाली होती डॉट बॉलनं त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती चौकार आला तिसऱ्या बॉलवरती एकेरी धाव चौथ्या बॉलवरती चौकार आणि 5वा बॉल आता येतो डॉट स्टील 1 टू गो राऊंड विकेट महेंद्र खोलून काढण्याचा प्रयत्न फुलले जबरदस्त वेग भन्नाट गती 30 तर्राट चेंडू आता हाताला महेंद्र धुलेनं सुरुवात ज्या पद्धतीने केली या ओव्हरची आणि त्याच पद्धतीने शेवट देखील आता गोड करत असताना जयमान क्रीडा मंडळ जोवेली क्रिकेट संघासाठी षटक पहिले समाप्त झालंय टीम आर्यन 11 टेंबरे क्रिकेट संघाची धावफलकावरती सन्मानजनक परंतु संत आणि सावध सुरुवात आपण पाहतोय विकेट न गमावताना 1 रन झालेले आहेत 7 थँक्यू डीजे दुसरं षटक आता डावाचं सध्या सुरू होतं मॅन्डेटरी पॉवर प्ले सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस पिटूचं हे दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर विवेक गायकवाड भूमी 11 जयमान क्रीडा मंडळ जोवेली संघासाठी स्ट्रायकिंग एंडला मनोज
ओर द विकेट लोगो फुलटाच होता एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये ढकललाय क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून बॉल डीप मध्ये निघून चाललाय पाठीमागे फिल्डर मोठी चेस भाग मिल्का भाग अशी परिस्थिती तिसऱ्या धावाचा मानस आणि 3 धावा या बॉल वरती इझिली होत आहेत कंप्लीट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चांगला राहिला इनफिल्ड मध्ये बॉलचा वेग त्यांना थोडा कमी केला त्या कारणासह चेंडू सीमारेषा ओलांडू शकला नाहीये तरी देखील 3 धावा इझिली ऍड होतील RN11 टेंबरे क्रिकेट संघाच्या खात्यामध्ये आणि धावफलक आता जाऊन पोहोचतोय फ्लाय होतोय ते सध्याच्या स्थितीला 10 या आकड्यावर विक्रमादित्य भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर यांची आठवण करून देणारा हा आकडा तिलकरत्न दिलशान स्किलिंग शॉट टेकिंग गॅप्स फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट नाव आहे किरण ठाकरे ते दाखवलं विवेक गायकवाडच्या विरुद्ध दिलस्कुटचा अप्रतिम अद्भुत आणि अविश्वसनीय नजराना बॉल लॉंग स्टॉप रिजनला अगदी साइड स्क्रीनच्या समोर गुदगुल्या करत निघून चालला सीमा पार हा चौकार चौकारात आहे धावफलक फ्लाय होत असताना एकूण अंकित होत आहे धावफलकावरती 14 धावा हे मॉडर्न क्रिकेट आहे इम्प्रुव्हायझेशन क्रिकेट आहे क्रिकेटचं स्टँडर्ड आहे ज्या पद्धतीने बॉलरच्या वेगाचा त्यानं वापर केला चौकार ठोकला विवेकच्या विरुद्ध चेंज ऑफ पेस आता गतीमध्ये परिवर्तन फिरकीच्या जाल्यामध्ये अडकवलं ऑफ ब्रेक बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा स्किट होत सरळ निघून चालला एस्टॅनचा पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये व्हेरिएशन भरपूर आहे विविधता भरपूर आहे विवेक गायकवाड यांच्याकडे आणि सध्याच्या घडीला त्यांचा वापर ते करत असताना स्ट्रायकिंग एंडला किरणच्या विरुद्ध हा डॉट बॉल थांबून गेले अभिष फटका हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर बॉलच्या खाली हाताचा पिसारा फुलत असताना हा चेंडू त्यानं सामावून घेतला आणि सध्याच्या घडीला हा पहिला धक्का आता पोहोचतोय मैदानामध्ये सेमीफायनलच्या दुसऱ्या लढतीत बॅटिंग करत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघाला किरण ठाकरे बॅक टू द पॅव्हलियन स्टिकर मध्ये चेंडू आदलला ठिकाणी आउटफील्ड भेदण्याचा प्रयत्न होता किरण ठाकरेचा हा प्रयत्न अखेर त्याचा फसतोय आणि हे पहिलं सुयश आता भूमी 11 जनमान क्रीडा मंडळ झोवेली संघा करता विवेक गायकवाडच्या खात्यामध्ये झेल टिपला त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्ड मध्ये सचिन यांनी सांघिक हे पहिलं सुयश न्यू बॅट्समन आता मैदानाकडे पोहोचतो योगेश कोर प्रिन्स ऑफ मुरबाड नॉन स्ट्रायकिंग एंडला हा बॉल लाईन ते खराब आहे ऑफ स्टिक सोडून चाललाय अंपायर सिग्नल इट इज वाईड दिशेवरती नियंत्रण नव्हतं एक्स्ट्रा धावा ऍड होईल बॅटिंग करणाऱ्या RN11 टेंबरे स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये आणि धावफलक आता अतिरिक्त धाव्याने जाऊन पोहोचतं पुढे ते सध्याच्या घडीला 15 वर 15 ऑन स्कोरबोर्ड स्विच इट करण्याचा मानस लास्ट मोमेंटला बॅट्समनला फॉलो केलं ऑफ टिकट शफल झाले मनोज केंबारी रूम क्रिएट करायचा होता थर्ड मॅनच्या डोक्यावरून बॉल पाठवायचा होता परंतु बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये सोशल डिस्टन्सिंग इथे राखली जाते आणि हा बॉल देखील आता सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना यष्टाच्या पाठीमागे विकेट किपर अजय दुलेचे या संघाचे सलामीचे फलंदाज जायचं ओपनर बॅट्समन आणि आता चांगलं कॉन्ट्रीब्युशन देत असताना थांबून खेळले धाव फॉली करून ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून थोडासा दूर जातो चेंडू जोपर्यंत एक्झॅक्टली कव्हर होऊन फेक होईल नॉन स्ट्रायकिंग एंडला एक धावा दाड होईल RN11 टेंबरे क्रिकेट संघाच्या खात्यामध्ये याचबरोबर अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतोय सेकंड ओव्हर इज ऑल्सो कम्प्लीट 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय आणि या 2 षटकांची अंती एकूण धावफलक आपण पाहतोय धावफलकावरती 8.00 धाव्याच्या धावगतीनं एक विकेट गमावल्यानंतर आता जाऊन पोहोचतोय 16 वर नक्कीच 16 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळतात एका बाजूला टीम आपण पाहतोय टेंबरे आणि त्यांच्या विरुद्ध जोवेली टीम आहे मुरबाड मधील एक दिग्गज संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण संघ पाहतोय बदलापूर विभागातील 2 षटकांमध्ये आत्तापर्यंत विचार केला ना 16 धावा आल्यात चांगली सुरुवात मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते ज्या प्रकारे महेंद्रने पहिल्या षटकामध्ये 7 धावा दिल्या होत्या विवेकवर चांगलं आक्रमण केलं परंतु जिथे विकेट गेली ना तिथून कमबॅक होतं किरणची विकेट महत्वाची होती आणि ती महत्वाच्या वेळेला आली आता स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील ज्याच्याकडे खूप मोठी क्षमता आहे सध्याच्या घडीला चांगल्या टचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय असा
मनोज केंबारी आणि त्याच्या जोडीला योगेश कोर ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. निर्धारित 5 षटकांची लढत, सेमीफायनलचा हा थरार आपण जो मात्र मैदानामध्ये अनुभवतोय. महत्वाची मॅच आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये कशा दर्जाची कामगिरी राहील ते देखील आपल्याला पाहायचंय. 2 षटकांमध्ये 16 आल्यात आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर महेंद्रला आणलंय. ज्या महेंद्रने आपल्या गोलंदाजीमधून डंका पेटवला या मुरबाड नगरीमध्ये गोलंदाज तयार होतोय. चांगला बॉल, इथे मात्र पॅडवर दळणारा चेंडू, डायरेक्ट हिट. इथे योगेश अडचणीमध्ये सापडू शकले असते. करणचे प्रयत्न चांगले होते. एक सिंगल येते आणि एका सिंगल मध्ये संघाची धावसंख्या 17 धावा. 17 ऑन द बोर्ड, 17 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना आर्यन स्पोर्ट टेंबरे हा संघ आपण पाहतोय. मुरबाड विभागातील संघ आहे. मुरबाड गटातून क्वालिफाय झालेत आणि त्यांच्या विरुद्ध ओपन ग्रामीण मधील हा संघ आपण पाहतोय. 16 संघांमधून एक संघ आलेला आहे. त्याच्या विरोधामध्ये खेळत असताना स्ट्रायकर एंडवर योगेश कोर. सुरेख प्रकारचा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. पूर्णपणे पॅड लाईनवर गोलंदाजी केली जाते. बॅट्समनला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जातं. खूप चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन लेंथ जी मात्र राहिली आहे या गोलंदाजाची विशेष कौतुक करावं लागेल महेंद्र धुळेचं. ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. मनोज कडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. एक मोठा फलंदाज आहे. विस्फोटकता या खेळाडूकडे सातत्यानं आपण पाहतो. तो आता स्ट्रायकर एंडवर पाहायला मिळतो. षटकार चौकार खेळावे लागतील. इथे सुरेख प्रकारचा फटका, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑन रिझन मध्ये एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 19 या धावसंख्येवर. 19 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक विचार केला मैदानामध्ये आपण पाहतोय तिसरं. 5 षटकांची ही सेमीफायनल. थरारक सामना मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूने पाहिला तर गोलंदाजी अटॅक खूप मजबूत आहे टीम टेंबरेचा. महेंद्र तयार होतोय. सुरेख प्रकारचा चेंडू, बॅक टू द बॉलर खेळलेत. फटका इथे चांगला. क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलंय टीम भूमी 11 जोवेल या टीमचं. अतिशय चांगलं असं क्षेत्ररक्षण. एक धाव आली या बॉलवर आणि एका धावेच्या मदतीनं 20 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. एक फलंदाज किरण जे मात्र बाद होत आहेत, ज्यांनी चांगली सुरुवात केली. 2 चौकार जरूर खेळले, परंतु तदनंतर आता फॉर्म मध्ये येणं गरजेचं आहे. या 2 खेळाडूंना मोठाले फटके खेळायचे. 20 धावा धावफलकावर गोलंदाज तयार. महेंद्रवर आक्रमण इथे जरूर केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. काय बॉलिंग केली जाते. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये सजवलंय ना, त्याच प्रकारची गोलंदाजी महेंद्र धुळेकडून केली जाते. 5 चेंडू टाकलेत आणि 5ही चेंडूंचा विचार केला तर त्यातील 4 चेंडू लॉंग ऑनला गेलेत. खूप चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आहे, अचूक नियंत्रण जे मात्र बॉलवर पाहायला मिळत आहे. आणि त्याच दर्जाची गोलंदाजी योगेश कोर, ज्या खेळाडूकडे क्षमता, आक्रमकता तुम्हाला घ्यावी लागेल. फायटिंग टोटल मैदानामध्ये उभा राहावा लागेल. स्कूप केला. इथे फटका चांगला खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत आणि चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. गोलंदाजाला प्रत्युत्तर देतोय. तुमचं आगमन आहे या मुरबाड नगरीमध्ये. योगेश कोरच्या पॅट मधून येणार हा चौकार. पिठाचा फिरे शेवटच्या बॉलवर आलेल्या चौकार संघाला इथे पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय. चांगला स्ट्रोक खेळला. मैदानामध्ये धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा. आर्यन स्पोर्ट टेंबरे ही टीम आपण मैदानामध्ये पाहतोय. सातत्याने या टीमने प्रभावित केलाय. आज देखील जिम्मेदारी महत्वाची आहे. आज देखील मॅच खूप महत्वाची आहे आणि ती मॅच कशा प्रकारची खेळली जाते
ते देखील आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर या षटकामध्ये कुणाला आमंत्रित केलं जात आहे ते देखील पाहायचं. 3 षटकं कंप्लीट झाली आणि 3 षटकांमध्ये विचार केला तर 25 धावा आहेत. 8.33 ची सरासरी आतापर्यंत राहिली आहे, परंतु 8.33 ची सरासरी शेवटपर्यंत राहिली तर समाधानी होणार नाहीये टीम टेंबरे. जास्तीत जास्त तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. 50-50 प्लस स्कोर या मैदानावर ज्या संघाने डिपेंड केलाय ती टीम देखील टेंबरे आहे, त्यामुळे इथे तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. गोलंदाजी मार्कवर आता करणच्या हातामध्ये चेंडू दिला. करण गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. करण धुळे ज्या खेळाडूने मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली आणि संघाला विजय मिळवून दिला एका बल्हाडी संघाच्या विरोधात, इथे आता मनोज केमर यांना आक्रमण करावं लागेल. ज्या फटक्यांसाठी ते ओळखले जातात ते फटके मैदानामध्ये तुम्हाला खेळावे लागतील. दुसऱ्या बाजूला उभरता सितारा आहे सुपरस्टार खेळाडू योगेश कोर, तो मैदानामध्ये कशा प्रकारच्या धावा गोळा करेल त्याच्यावर देखील लक्ष आहे. 12 चेंडूंचा सामना आहे आणि या 12 चेंडूंमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवायच्या. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर दाखवतोय टेंबरे गावची ताकद. मनोज केंबरी सेटल फायर पहिल्याच बॉलवर फेकून देतोय, सीमारेषेच्या बाहेर येतोय हा षटकार. सहा धावा येत आहेत आणि 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 31 या धावसंख्येवर. पहिल्याच बॉलवर धमाका मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मनोज केंभारी सातत्य या खेळाडूला दाखवावं लागेल. ज्या वेळेस तुम्ही मोठी धावसंख्या उभारायची त्यावेळेस या खेळाडूला मैदानामध्ये खेळावंच लागेल. फुलटॉस बॉल बॅटची इनसाइड एज आपल्याला पाहायला मिळते. प्रेम सतीशने विशेष कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारचा सेव्ह केलाय. फुलटॉस होता आणि त्या फुलटॉसला चौकार षटकारामध्ये कन्वर्ट करू शकले ना बॅट्समन मनोज केंबारी. हा बॉल डॉट येतोय आणि संघाची धावसंख्येचा विचार केला तर 31 धावा आहेत. 4थं षटक मार्गस्थ असताना 5 ओव्हरची सेमी फायनल दुसरी मैदानामध्ये चालू आहे. देवगाव टायगर वाट पाहतोय आपल्या विरुद्ध कोण. इथे टाकलेला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय सुरेख प्रकारचा चेंडू. तालमेल कमी जरूर पाहायला मिळाला, परंतु करणचा हा चेंडू देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग. अप्रतिम चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एक षटकार आला परंतु त्याला प्रति उत्तर मैदानामध्ये दिलाय करण धुळेने. ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये करण करतोय संघाला कमबॅक मिळून देईल का ते देखील आपल्याला पाहायचंय. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. एक षटकार आल्यानंतर 2 डॉट चेंडू आलेत. काय निर्णय येतोय ते देखील फेअर डिलिव्हरी पंचांनी जे मात्र दिली आहे, परंतु तदनंतर आपल्याला पाहायचं आहे. धावफलकाचा विचार केला, धावफलकावर धावसंख्या 31 धावा आहेत. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. करण गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील तर स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय मनोजला. इथे टाकलेला बॉल स्लोवर 1 खासियत आहे. दुसरा इथे पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर इन स्विंग होताना पाहायला मिळतोय गोलंदाज करणचा आणि हा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल षटकार, तदनंतरचे 3 चेंडू डॉट पाहायला मिळतात. पलटवार करत असताना मैदानामध्ये करण. इथे वेगवान, या अगोदर स्लोवर 1 होता, इथे वेग पाहायला मिळतोय. भन्नाट गोलंदाजी करत असताना करण आपल्याला पाहायला मिळतोय आणि आजच्या दिवसामध्ये दबदबा ठेवतोय आपल्या नावाचा. मी बदलापूर विभागामधून या मुरबाड नगरीमध्ये कशासाठी आलोय. दूरवरचा प्रवास अंतर पार करत इथपर्यंत आलाय आणि तदनंतर काय परफॉर्मन्स देतोय आपल्या पॅट मधून, आपल्या बॉल मधून. गोलंदाज करण धुळे गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. मनोजला एक मोठा फटका खेळावा लागेल. या बॉलवर गोलंदाज तयार. इथे स्लोवर 1, अजून एक चांगला अटेम्प्ट. अजय येत आहेत बॉलवर. अजय धुळेचं चांगलं क्षेत्ररक्षण. हो, चुका मैदानामध्ये घडल्यात आणि योगेश कोर बॅक टू द पेव्हिलियन. विकेट.
योग्य स्कोर धावबादच्या रूपानं बाद होत आहेत. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला 32 धावा आहेत. 8ची सरासरी मेंटेन राहिली आहे. 32 धावा धावफलकावर जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचं अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केलंय ते गोलंदाज प्रमोद वारगडेला. गोलंदाजी मार्कवर प्रमोद वारगडे गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. तर स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपण पाहतोय प्रशांत जो न्यू बॅट्समन मैदानामध्ये येतोय. प्रशांत केंभारी न्यू बॅट्समन मैदानामध्ये येतील. प्रशांतकडे देखील क्षमता आहे. तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. या शेवटच्या षटकामध्ये मॅक्झिमम 13-15 धावा तुम्हाला वसूलच कराव्या लागतील. ज्या वेळेस तुम्ही एवढ्या मोठ्या स्टेजवर ही मॅच खेळतायत ना त्यावेळेस धावा तुम्हाला बनवाव्याच लागणार आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत प्रमोद वारगडे. स्ट्रायकर एंडवर प्रशांत केंभारी. पहिलाच बॉल कव्हरला लाजवाब फटका जो मात्र खेळलाय. चेस मोठी क्षेत्ररक्षक दूर आणि चेंडू होईल फरार. धावा मिळतील 4. येतोय हा चौकार. ब्युटिफुल स्ट्रोक. अप्रतिम दर्जाचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ते आता 36 या धावसंख्येवर. 36 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाजाला पाहतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते त्यावर आक्रमण करत असताना प्रशांत केंभारी. दबाव वाढला आता गोलंदाजावर. पहिल्या बॉलवर चौकार खेळलाय. प्रशांतचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स इथे वाढला असेल तो आता स्ट्रायकर एंडवर पाहायला मिळतोय. इथे टाकलेला बॉल अप्रतिम राहिलाय. चेंडू खाली राहिला. उचाल थोडी कमी होती. डीप मिड विकेटला हा फटका सजवायचा होता बॅट्समनला परंतु बॅटवर बॉल येत नाहीये. अतिशय चांगला बॉल मैदानामध्ये हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रमोद वारगडे कमबॅक करतोय मैदानामध्ये. एक चौकार आल्यानंतर डॉट चेंडू येतोय. इथे टाकलेला बॉल भन्नाट वेगावर स्वार होत असताना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय प्रमोद वारगडे नावाचं वादळ आपण पाहतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी ऍक्शन आहे. चेंडू पडल्यानंतर वेगवान होतोय आणि बॅट्समन मात्र तिथे बीट होतात. धावफलकावर धावसंख्या 36 ऑन द बोर्ड. अजून एक परंतु इथे देखील प्रशांत केंभारी ला शांत करणारा हा बॉल. फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. विकेटचं पतन होत आहे. महत्वाच्या वेळेला महत्वाची विकेट. या शेवटच्या षटकामध्ये धावा गोळा करण्याचा मानस आहे परंतु ज्या वेळेस तुम्ही पहिल्या बॉलवर चौकार खेळताय त्यानंतर तुम्हाला माइंड क्रिकेट खेळावं लागेल. सिंगल डबल धावा घ्याव्या लागतील. मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्हाला मोठे फटके येत नाहीत आणि धावा देखील येत नाहीयेत. ओहो भन्नाट वेग परंतु इथे देखील पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा नाहीये. अर्थातच हा डॉट बॉल येतोय. खूप चांगली गोलंदाजी मैदानामध्ये प्रमोद वारगडेची राहिली. पहिल्या बॉलवर चौकार तर नंतर 4 चेंडू डॉट. गोलंदाज तयार. बिग हिट करण्याचा प्रयत्न. टॉपेज इथे जरूर लागला. क्षेत्ररक्षक येतील लॉंग ऑफ वरून चेंडूवर. एक धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता पहिली इनिंग मैदानामध्ये कंप्लीट होते. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर 38 धावा आहेत आणि 39 धावांचं टार्गेट सेट केलंय ते भूमी 11 जोवेली या संघाच्या समोर. टीजे
मुरबाडचे उद्योजक विशालजी राणे आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. औचित्य आहे मोरया चषकाची फायनल आणि देवगाव टायगर्स यांच्या वतीनं हा केक आपण कापणार आहोत. विशालजी राणे हे नाव मी कुठेतरी ऐकलंय. अनिकेत तुपे यांना खूप सारा सपोर्ट त्यांच्या माध्यमातून सातत्यानं असतो. असे विशाल राणे यांचा आपण बर्थडे आज इथे सेलिब्रेट करतोय. देवगाव टायगर संघ फायनल मध्ये पोहोचलाय आणि हा बर्थडे कुठे साजरा करायचा तर या मोरिया चषक खाटेघरच्या मैदानावर, जो मात्र बर्थडे साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल राणे यांचा बर्थडे आपण सेलिब्रेट करतोय. खूप सारे सहकार्य देवगाव टायगर्स या टीमला त्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतोय. थँक्यू 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 डीजे. हॅलो, जातोय आता आपण मैदानाच्या आतमध्ये. तिथे पाठलाग जो मात्र करायचा आहे. 39 धावांचा पाठलाग. पंचांचा प्ले असा इशारा. आता विनंती असेल स्टेजवर फक्त थोडीशी गर्दी कमी करा आणि इथे जास्त बडबड करू नका. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतात. योगेश कोर यांच्या हातामध्ये बॉल आहे. स्ट्रायकर एंडवर करण, नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय अजयला. आणि पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये मी विनंती करतो दीपक यांना. धन्यवाद. चला, व्यासपीठावरील आवाज कमी करायचा विनंती आहे आणि त्याचबरोबर गर्दी देखील कमी करायची आहे. ही व्यवस्थापन समितीकडून सूचना आहे आणि तिचं पालन तुम्ही करायचं. तुमचे मुनिंग साऊंड बंद करा. 39 टू विन. पहिलाच बॉल फटका येते फसलाय करंदुलेचा, परंतु फिल्डर पासून थोडासा दूर. जोपर्यंत कव्हर करेल हा बॉल डीप मध्ये लॉंग ऑफला. एक धावा ऍड होईल भूमी 11 चेअरमन क्रीडा मंडळ जुबेलीच्या खात्यामध्ये. आणि 39 धाब्याचा यशस्वी लक्ष्याचा पाठना करण्याकरता आता ही जोडी मैदानाकडे पोहोचते. स्ट्रायकिंग एंडला आता अजय धुले जे एसटी रक्षकाच्या भूमिकेत होते पहिल्या इनिंग मध्ये. सध्याच्या घडीला टीमचा डाव सावरत असताना शुभारंभ करते डावाला करण धुले ऑफ द मार्क विथ सिंगल. अकाउंट आता ओपन झाले भूमी 11 चेअरमन क्रीडा मंडळ जुबेली क्रिकेट संघाचं. शॉर्ट फान लेग थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट एक्स्ट्रा कव्हर आणि त्याचबरोबर डीप मध्ये आहे काव कॉर्नर. बॉलर तयार योगेश. बॅकफुट देऊन कट करण्याचा मानस. सुंदर गती, भन्नाट वेग आणि दर्जेदार टप्पा. फॉलो अतिशय चांगला योगेश कोरचा. वेग त्याच्याकडे आहे. अगदी पाहिलं असेल कंपॅरिझन केली तर झेमी अँडर्स त्या स्टाईलनं तो
बॉलिंग रिलीज करतो आणि त्या पद्धतीने आता हा त्याचा स्पेल इथे सुरू आहे. कमबॅक अजय दुलेच्या विरुद्ध टाकलेला हा डॉट बॉल. इनसाइड आउट सजवण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या टोइंडवरती मिड विकेटच्या दरम्यान एक रन तिथे कंप्लीट. सुहास केंबारे बॅकअप देत होते. थ्रो करतील तोपर्यंत इझिली एक धाव आता ऍड होत असताना अजय दुलेच्या खात्यामध्ये इंडिव्हिज्युअल अकाउंट त्याचं देखील आता ओपन होईल आणि धावफलक आता पोहोचेल भूमी 11 जर्मन क्रीडा मंडळ झोवेलीचं. सध्याच्या घडीला दोन्ही आकड्यावर. स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी टीमची रणमशीर वंडर बॉय ऑफ बदलापूर टेनिस बॉल क्रिकेट केडी अर्थातच करण दुले ऑन स्ट्रायकिंग एंड. करणसाठी डीप मध्ये आहे लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर एक फिल्डर आहे मिड विकेटला. बॅकफुट देऊन पूल केलाय. पूल ठरला सक्सेसफुल. हाईट विथ डिस्टन्स क्लिअर करत असताना बॉल फेकून दिला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. करण धुलेच्या बॅट मधून हा ब्लास्ट बेधमाका षटकार. थँक्यू डीजे. पुलचा अप्रतिम नजराणा करण धुळेच्या बॅटमधून हा षटकार आणि हे सांघिक धावफलक आता फ्लाय होत असताना 6 धाब्यानं मजल मारते जाऊन पोहोचतंय ते सध्याच्या घडीला स्कोरबोर्ड वरती 8 या आकड्यावर. फुल टॉस होता. स्लॉक स्वीप आमंत्रण होतं. पॉवर प्ले मध्ये फक्त दिशा दिली. आउटफील्ड फास्ट आणि लॉंग लेग रिजन क्लिअर करत असताना बॉल ओलांडतो सीमारेषा. हा येतोय चौकार. थँक्यू डीजे. पॉवर प्ले मध्ये सध्या ही पॉवरफुल बॅटिंग सुरू आहे करण धुलेची. षटकारानंतर त्यानं ठोकलेला चौकार. योगेश कोरच्या विरुद्ध आता क्रिकेटचा सी फॉर काउंटर अटॅक प्रतिहल्ला त्यानं सुरू केला. धावफलक वेगानं फ्लाय होतं. इन डबल डिजिट डबल फिगर 12 रन ऑन स्कोरबोर्ड. 12 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला हे खेळाचं द्वितीय सत्र आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं सुरू असताना योगेश कोरचं 39चं टार्गेट समोर. भूमी 11 जर्मन क्रीडा मंडळ झोविली टीम बॅटिंग करते आणि आता आव्हानाच्या दिशेने ही समर्पित सुरुवात पहिल्या षटकामध्ये करण धुलेची. हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केलाय. डाऊन द ग्राउंड बॉल पर्यंत फिल्डर पोहोचत नाहीये. ऑन साइडला अतिशय जबरदस्त टायमिंग. गॅप देखील पिक केली आणि बॉल आता वेगाने निघून चाललाय. वाईड लॉंग ऑन अगदी विराट कोहली स्टँडच्या समोर प्रेक्षक वर्गाच्या हातामध्ये हा लागोपाठचा दुसरा चौकार. थँक्यू डीजे. फ्लाइंग शॉट फ्रॉम करण दुले. आक्रमण करत असताना शेवटच्या 3 चेंडूवरती योगेश कोरच्या विरुद्ध षटकार आणि लागोपाठचे आता हे 2 चौकार. धावफलक फ्लाय होते. पहिलं षटक समाप्त झालंय. 39चं टार्गेट समोर असताना आतापर्यंत जाऊन पोहोचतोय 16 वर. 24 बॉल आता शेष आहेत. विजयासाठी 23 धावेची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन आपण मैदानाकडे पाहतोय. देवगड टायगरचा संघ ऑलरेडी जाऊन या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झाला आणि त्यांच्या विरुद्ध कुठला संघ आता मैदानामध्ये फाईट करेल त्यासाठी सुरू असलेली ही ठसन हा क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे. तो म्हणजे आर्यन स्पोर्ट्स टेंबरे आणि त्यांच्या विरुद्ध भूमी 11 जर्मन क्रीडा मंडळ झोवेली या 2 टीमच्या दरम्यान. सुहास केंबार येतात बॉलिंग ट्रॅकवर. इज एक्सपिरियन्स कंटेंडर. +40 आहे तरी देखील क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे या व्यक्तिमत्वाचं. सातत्यानं जे आयोजक देखील आहेत रामचंद्र स्मृती चषकाचे येणाऱ्या कालावधीत ती स्पर्धा देखील तुम्ही एन्जॉय करू शकता आणि सध्याच्या स्थितीला अशा निर्णायक लढतीमध्ये आता ते बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी अजय दुले. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. ओव्हर द विकेट सुहास. पहिलाच बॉल ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. मिडलिंग होत नाहीये. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षक कव्हर करेल. डॉट बॉलचा इशारा आता पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचतो. निर्धाव चेंडून आता मात्र हे षटक सुरू केले सुहास केंबारे यांना. डॉट बॉलनं स्पेलला सुरुवात करत असताना नितांत आवश्यकता सध्याच्या घडीला आर्यन 11 टेंबरे क्रिकेट संघाला डॉट बॉल आणि त्याचबरोबर विकेट टेकिंग बॉलिंगची. लोवर फुल टॉस लॉंग स्वीप केला. बैठक स्ट्रोक. घुटना टेक. वर बाउंड्री देख. बॉल निघून चालला वेगानं स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. स्क्वेअर लेगला हा क्षेत्र खाली होता आणि आता बॉल देखील वेगाने निघून चाललाय बाउंड्री रोपच्या पलीकडे. अजय धुलेच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार स्लॉक स्वीप चौकार.
दोनही फलंदाजाची सध्याच्या घडीला मैदानामध्ये ही तडाखेबंद बॅटिंग सुरू आहे. आता अजय धुले इन ऍक्शन मध्ये पाहतायत आपण. चौकार त्यानं ठोकला. टीमची धावसंख्या पोहोचते 20-20 वर. थांबून खेळण्याचा प्रयत्न होता. टायमिंग होत नाहीये. मिडॉनचं क्षेत्र खाली होतं लास्ट मोमेंटला. त्या ठिकाणी मिडॉनचा फिल्डर पोहोचवा तो म्हणजेच मिडॉनच्या दरम्यान शैलेश केंबारी रन घेण्याचा मानस सिद्ध होत नाहीये. करण धुलेने इथं इंटरेस्ट दाखवला नाही. डॉट बॉल पाहायला मिळतोय. धाव फलक स्थिर 20 या आकड्यावर. स्ट्रायकिंग एंडला अजय. फुलटॉस होता. आडा बॅटनं दिशा दिली. फिल्डर टीम मध्ये मिडविकेटला योगेश कोर आणि इथे लावला क्षेत्रक्षणावरती त्याने जोर. फलंदाज होईल बाद. अजय दुल्ले बॅक टू द पेव्हलियन. हा पोहोचेल पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या भूमी 11 क्रीडा मंडळ जयनमान झोविली क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. वीस आकड्यावरती आता हे पहिला विकेटचं पतन मैदानामध्ये होताना पाहतोय. सुहास यांच्या खात्यामध्ये ही सफलता. यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती ते आले होते. ही पार्टनरशिप त्यांना ब्रेक करायची होती आणि ती भागीदारी आता इथे मोडीत काढत असताना न्यू बॅट्समन आता मैदानाकडे पोहोचतात. विवेक गायकवाड सध्याच्या घडीला गोलंदाजीमध्ये ज्यांना चांगला स्पेल हाताळला होता पहिल्या इनिंग मध्ये. आता बॅटिंगसाठी इन बॅटिंग ऑर्डर नंबर 3 टीमचा टॉप ऑर्डरचा आणखीन एक हा भरवशाचा विश्वासू फलंदाज सध्याच्या घडीला पोहोचतो स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला टीमची रन मशीन करण धुले ज्यानं सामना केला या इनिंग मध्ये 4 बॉलचा 2 चौकार 1 षटकार. त्याच्या बॅट मधून इंडिव्हिज्युअल 15 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन. फुलटॉस होता. आडा बॅटनं दिशा देण्याचा मानस. बॅटची मोठी कडा पाठीमागे हा चेंडू बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक कव्हर करेल चेंडूला तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव विवेक गायकवाडला आणि हे धावफलक आता पोहोचेल भूमी 11 जयनमान क्रीडा मंडळ झोविली क्रिकेट संघाचं सिंगलना 21-21 वर. स्टील 1 टू गो. शेवटचा अंतिम आणि अखेरचा चेंडू आता अनिवार्य पॉवर प्लेच्या या दुसऱ्या षटकाचा अर्थातच सेकंड पॉवर प्लेचा आता सुरू आहे. स्टील 1 टू गो. फील्ड मध्ये आता चेंजेस. मिड ऑफ सरकतो एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये पाहतोय आपण मिडविकेट आणि त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजेच वाटेश लॉंगॉनला. क्षेत्ररक्षणाचं जाळं सध्या स्ट्रायकिंग एंडला करून धुलेसाठी. चांगल्या बॅटिंग स्ट्राईक रेटने तो आता बॅटिंग करतोय. 2 चौकार 1 षटकार. त्याच्या बॅट मधून इंडिव्हिज्युअल 4 बॉलचा त्याने सामना केला 15 रन वरती. सध्या घडीला तो स्ट्रायकिंग एंडला. पॉवर प्लेचा हा शेवटचा बॉल. राऊंड विकेट सुहास बॉलिंग ट्रॅकवर. लोबो फुलटॉस होता. आडा बॅटनं फक्त दिशा दिली. मिडविकेटला प्रशांत केंबारे येत आहेत. चांगला थ्रो देत असताना मिळेल ती फक्त एकच धाव करणला आणि याचबरोबर 2 षटकांचा अनिवार्य पॉवर प्लेचा खेळ इथे समाप्त होतोय. धावफलक पोहोचतो जयनमान क्रीडा मंडळ भूमी 11 झोबिलीचा आतापर्यंत ते 11.00 धावेच्या गावतीनं 22-22 वर 1 विकेट गमावल्यानंतर. इक्वेशन आता बॅलन्स करायला येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी करायचे आहेत 17 धावा. थँक्यू डीजे. जे कमबॅक हवं होतं जयनमान क्रीडा मंडळ भूमी 11 झोबेलीच्या विरुद्ध आर्यन 11 टेंबरे क्रिकेट संघाला ते कमबॅक आता केले. सुहास यांनी 6 धाब्याचं कमी खर्च किफायती आणि स्वस्त षटक हाताळत असताना एका फलंदाजाला त्यांना बाद केले. बरी देखील रन बॉल इक्वेशन आपण आता लढतीमध्ये पाहतोय. 18 चेंडू शेष आहेत आणि विजयासाठी आवश्यकता आहे 17 धावसंख्येची. सुरू आहे सध्याच्या घडीला आता हे डावाचं 3रं षटक. आउटफील्डचे दरवाजे खुले झाले. डीप मध्ये 5 फिल्डर सध्या बाउंड्री सेव्हिंग एरियात सीमांचं रक्षण करत असताना तुम्ही पाहू शकाल. स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी विवेक गायकवाड आणि त्याचबरोबर त्यांच्या समेत करण हे 2 बॅट्समन सध्याच्या घडीला खेळपट्टीकडे आपण पाहतो. अजय बाद झाले. 5 बॉलचा सामना करत असताना 1 चौकार 1 एकेरी 5 धाव्याचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या बॅटमधून. त्यानंतर आता 18 बॉल आणि 17 धावेचं इक्वेशन. 2 ओव्हरच्या अंती 22 धावा धावफलकावरती. भूमी 11 जयनमान क्रीडा मंडळ झोबली क्रिकेट संघाची धावसंख्या धावफलकावरती. सेकंड इनिंग मध्ये 39चं टार्गेट त्यांच्या समोर ठेवण्यात आले. आर्यन 11 टेंबरीच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅकवर आता मनोज केंबारी या टीमचा यंगस्टर अँड ऑलराऊंडर प्लेअर ज्यांना नव्यानं उभारणी दिले या क्रिकेट पटलावरती आर्यन 11 टेंबरे क्रिकेट संघाला.
फुल लेंथ होता सेमी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केलाय डीप मध्ये लॉंग ऑफला आता फिल्डर बॉलला कव्हर करेल किरण ठाकरे नॉन स्ट्राकिंग घेतला ॲक्युरेट थ्रो फेक अतिशय सुरेखाली एकच धाव मिळते करून दुलेला आणि धाव फलक पोहोचय पुढे सध्याच्या स्थितीला 23-23 वर 17 बॉल आणि आता 16 धावेचं समीकरण सिंगल डबल न देखील अगदी लक्ष्याच्या जवळ पोहोचू शकते ते म्हणजेच टीम भूमी 11 जर्मन क्रीडा मंडळ जोवेली त्यामुळे करण दुले देखील आता रिस्क घेत नाहीये हे त्याला देखील माहित आहे क्रिकेट विथ द बेन क्रिकेट विथ द सेन्सिबलनेस आता सध्याच्या घडीला तो मैदानामध्ये खेळतो आणि त्याला आता साथ द्यायची आहे स्ट्रायकिंग गेला बॅट्समन विवेक गायकवाडला लोबो फुलटॉस होता स्लॉप स्वीप करण्याचा प्रयत्न पाठीमागे चेंडू विकेट किपर कैद करतोय अंपायर सिग्नल इट इज वाईट एक्स्ट्रा धावा ऍड होईल हे तुम्हाला रोखावा लागेल स्थिती सध्याच्या घडीला जर्मन क्रीडा मंडळ झोबेली संघाच्या बाजूला आणि अशा स्थितीमध्ये मोफतच्या धावा बिना मेहनतीच्या धावा त्यांना तुम्ही भाळ करू शकत नाहीयेत यावरती तुम्हाला अंकुश लावावा लागेल टीमची टोटल आता एक्स्ट्रा नंतर 24 एक्स्ट्रा कव्हरला बाकफुट थांबून स्लॅश केला हा बॉल डीप मध्ये फिल्डर पोहोचला बॉलला कव्हर करेल नॉन स्ट्रायकिंग गेटला फेक करत असताना योग्य स्कोर तोपर्यंत आणखीन एकदा वाढ होईल भूमी 11 जर्मन क्रीडा मंडळ झोवेली संघाच्या खात्यामध्ये आणि या धावफलक आता पोहोचतोय 25-25 वर स्ट्रायकिंग गेटला सध्या खेळण्यासाठी करण धुले लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रचंड क्षमता फलंदाजाकडे पालेगावच्या विरुद्ध मोठ्या रंचेस मध्ये त्याची मोठी इनिंग आपण पाहिली 19 बॉल मध्ये 50 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन आडवा बॅट यावेळेला दिमागदार रुबाबदार आणि धमाकेदार फटका डिस्टन्स विथ हाईट क्लिअर करत असताना बॉल पाठवलाय लांबच लांब दूरच दूर करण धुलेच्या पाठमधून येतोय हा स्वीट साऊंड बॉल निघून चाललाय आउट ऑफ द ग्राउंड यूज इट मॅक्सिमम हाय अँड हँडसम सिक्सर थँक्यू डीजे सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करत असताना करण दुले हा षटकार त्याने ठोकलाय मनोज केंबारेच्या विरुद्ध टीमची धावसंख्या आता वेगानं फ्लाय होत असताना उंची उडी घेत असताना जाऊन पोहोचते ती 31-31 वर 8 धाब्याची आता आवश्यकता विजयासाठी औपचारिकता फक्त शिल्लक या लढतीमध्ये ऑन साइडला पूलचा अप्रतिम नजराना टायमिंग विथ डिस्टन्स आणि हा बॉल देखील पाठवला मिड विकेट सीमा राशेच्या बाहेर लागोपाठचा हा दुसरा धमाका करण धुले सेट ऑन फायर बॉल सीमा पार हा षटकार थँक्यू डीजे षटकारानंतर आता टीमची धावसंख्या 37 2 धावेची आवश्यकता व्हॉट अ नॉक फ्रॉम करण धुले बॅकवर्ड होती थांबून गाईड केलं हलक्यातनं दिशा देत असताना डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर बॉलला कव्हर करेल मिळेल ती फक्त एकच धाव आणि हे धावफलक आता पोहोचते पुढे ते सध्याच्या घडीला 38-38 वर स्कोअर इज लेवल एका धावेची आवश्यकता आहे आता विनिंग स्ट्रोक लगवण्याची संधी सध्याच्या घडीला करणने दिली आहे ते म्हणजेच विवेक गायकवाडला 9 बॉल मध्ये 30 धावेचं अनबिटन कॉन्ट्रीब्युशन करण धुलेचं या लढतीमध्ये देखील स्ट्रायकिंग गेटला खेळतील विवेक हो स्विचिटचा पवित्र होता वेगवान लाईन अगोदरच शफल झाले होते बॉडी पोझिशन बनवली होती परंतु लास्ट मोमेंटला बॅट्समनला फॉलो केलं मनोज केंबारेनं आणि येतोय तो डॉट बॉल विजयासाठी आता प्रतीक्षा पाहावी लागेल नो ड्रिंक्स ब्रेक या लढतीमध्ये ड्रिंक्स ब्रेक नसणार आहे एकच धावेची आवश्यकता आहे विनंती आहे RN11 टेंबरे क्रिकेट संघाला आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सज्ज करा सुहाजी केंबारे आणि त्याचबरोबर मनोजी केंबारे त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करायचं कारण फायनल सामना जितका जास्तीत जास्त षटकांचा आमच्या व्यवस्थापन समितीला खेळवला येईल तोच प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे आणि त्याचसाठी तुम्ही पाहतेत अंतिम दिवसामध्ये फक्त क्वालिफायरचे सामने ही एक वेगळी संकल्पना आहे अमोल कोतर यांच्यानंतर विनायकजी खाटेकर आणि त्याचबरोबर सदाशिवजी खाटेकर यांच्या माध्यमातून या पद्धतीचं फॉर्मॅट अगोदर पाहिलं होतं आपण मुरबाडमध्ये संभाजीनगर चषकाच्या माध्यमातून आणि आता सध्याच्या घडीला ते फॉर्मॅट इथे इम्प्लिमेंट केला आणि मुरबाड मधील जे सर्व आयोजक असतील त्यांना देखील आमची कळकळीची विनंती असेल
अंतिम दिवस हा स्पेशली तुम्ही क्वालिफाय लढतीसाठी ठेवत जा. फायनल सामना जर तुमचा 1 आणि 2 षटकाचा होतो तर स्पर्धेची जी मजा आहे, जी रंजकता आहे, ती रंजकता निघून जाते आणि कुठेतरी सहभागी संघ देखील नाखुश नाराज होतात. तर हे स्पेशल फॉर्मॅट प्रत्येक स्पर्धेमध्ये असणं गरजेचं असेल आणि या बाबतीची नक्कीच चर्चा होईल आणि ही गोष्ट अंमलात देखील येईल याच अपेक्षा असेल. स्ट्रायकिंग एंडला आता करेन. बॅटची कडा त्या ठिकाणी प्ले डन होण्यापासून बचावले. अगदी बॅट अँड पॅड मधून आउटसाइड एज लागली आणि बॉल ट्रॅव्हल होतो पाठीमागे फाईन लेगला. डॉट बॉल पाहायला मिळतो. योगेश कोरचा स्पेल सध्या सूर्य पहिलं षटक त्याचं मागणं राहिलं होतं. स्पेशली 3 बॉलवरतील बॉलला सीमारेषा बाहेर दाखवण्याचा मार्ग सुकर केला होता करण धुळेनं आणि आता त्याच्या विरुद्ध पुन्हा एकदा योगेश कर बॉलिंग ट्रॅकवर. बॅटचा फ्लो यावेळी जबरदस्त होता परंतु टायमिंग नव्हतं. मिड ऑफच्या दरम्यान डायरेक्ट हिट आणि याचबरोबर 1 धाव कंप्लीट आणि विजय होतीये टीम भूमी 11 जयनमान क्रीडा मंडळ जोवेली. वेल प्ले बॉयज अँड टफ लक हार्ड लक टीम आर्यन 11 टिंबरी. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन टीम भूमी 11 जय हनुमान जोवेली. कॉंग्रॅच्युलेशन करण धुळे आणि कंपनी. पहिला संघ देवगाव टायगर जो मात्र फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय आणि त्यांच्याबरोबर आता फाईट करेल टीम भूमी 11 जय हनुमान जोवेली. हा संघ जगन पाटील यांनी प्रस्तुत केलेला हा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर देवगाव टायगर्स आपण पाहतोय